विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी मराठीमधील 16वी कविता वनवासी या कवितेचे संपूर्ण स्वाध्याय पाहत आहोत. आपण व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक जरूर करा व व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून सांगा. प्रश्न पहिला, खालील शब्दसमूहातील अर्थ स्पष्ट करा. 1. पांघरू आभाळ म्हणजेच उघड्यावर संसार आहे. 2. वांदार नळीचे याचा अर्थ डोंगराच्या घळीत वानरे असतात तिथे वास्तव्य म्हणजे राहणं. 3. आभाळ पेलीत याचा अर्थ होतो ऊन वारा पाऊस यांचा सामना करत. प्रश्न दुसरा, शोध घ्या. हात लावून गंगना येऊ चांदण्या घेऊन या. काव्य पंक्तीतील व्यक्त होणारा आदिवासींचा गुण. यातून गुण व्यक्त होतो अतुलनीय धैर्य व उत्तुंग इच्छाशक्ती. कवितेच्या यमक रचनेतील वेगळेपण. प्रत्येक कडव्यातील 4 पंक्तीमधील पहिल्या, दुसऱ्या व चौथ्या पंक्तीचे यमक जुळते. उदाहरणार्थ भाकर, भोकर, ढेकर, पेलीत, चालीत आणि बोलीत अशा पद्धतीने. प्रश्न तिसरा, काव्य सौंदर्य. 1. बसू सूर्याचं रुसून पहू चंद्रका हसून या काव्यपंक्तीतील भाव सौंदर्य स्पष्ट करा. दुपारी सूर्य तापतो, माळरानावर हुंदडणाऱ्या आदिवासी मुलांना कडक उन्हात खेळावे लागते. उघड्या बोडक्या असलेल्या मुलांना या उन्हाचा त्रास होतो म्हणून ते सूर्यावर रुसून बसतात. रात्री चंद्र उगवतो, त्या शीतल चंद्रप्रकाशात आदिवासी मुलांच्या बागडण्याला उधाण येते म्हणून चंद्राकडे बघून ते आनंदाने हसतात. चंद्राचे त्यांच्याशी असलेले अनोखे नाते या ओळीतून प्रकट होताना आपणास पाहायला मिळते. 2. डोई आभाळ पेलीत चालू सिंहाच्या चालीत या पंक्तीतील कवीला अभिप्रेत असलेला अर्थ सांगा. उत्तर: आदिवासी मुले उघड्या बोडक्या अंगाने उंबराच्या माळावर भटकतात, बागडतात. झाड्याकड्यावर त्यांचा वावर असतो. त्यांचे जीवन खडतर असते परंतु त्यांना या कष्टमय जीवनाची चिंता नसते. ऊन वारा पाऊस झेलत ते मजेत राहतात. जणू ते आपल्या माथ्यावर सर्व आभाळ पेलतात. सिंह जंगलाचा राजा असतो, त्याचा दरारा सगळ्या रानावर असतो म्हणून आदिवासी मुले सिंहाच्या दमदार चालीने चालत सारी संकटे झेलतात. आदिवासी मुलांच्या चिवट वृत्तीचे व धाडसाचे वर्णन येथे केलेले आहे. प्रश्न 4, अभिव्यक्ती. आदिवासी समाज आणि जंगल यांचे अतूट नाते असते. याविषयी तुमचे विचार लिहा. आदिवासी समाज हा दाट जंगलात व कपारीत राहणारा, झाडांच्या वाढलेल्या फांद्या काटक्या घेऊन त्यांची खोपरी तयार करतात. रानातली फळे कंदमुळे खाऊन स्वतःची गुजरण करतात. ओढ्या नाल्याचे पाणी पितात. निसर्गात ते उघड्यावर जगतात. ते धर्तीवर जणू आभाळच पांघरून जगतात. जंगलातील पशुपक्षी त्यांचा मित्रपरिवार असतो. दुखण्या खुपण्याला ते झाडापाल्यांचे औषध वापरतात. आदिवासी समाजाचे सारे जीवन जंगलावर अवलंबून असते म्हणून आदिवासी समाज व जंगल यांचे जे नाते आहे ते अतिशय अतूट अशा प्रकारचे आहे. म्हणून कवीने आदिवासी समाज आणि जंगल यांचे नाते अतूट असल्याचे या ठिकाणी सांगितले. पुढचा प्रश्न आहे, भाषा सौंदर्य. भाषा सौंदर्य. लिखित मजकुरासाठी योग्य विरामचिन्हांचा वापर महत्त्वपूर्ण असतो. विरामचिन्हाच्या चुकीच्या वापरामुळे संपूर्ण वाक्याचा अर्थ बदलू शकतो व भाषेचा बाजही बिघडू शकतो. भाषा योग्य स्वरूपात अर्थवाही होण्यासाठी विरामचिन्हांच्या योग्य वापराचा अभ्यास व सराव होणे आवश्यक आहे. खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पूर्ण करा. 1. ते बांधकाम करत आहेत. ते बांधकाम कसलं आहे? प्रश्नार्थक चिन्ह. 2. आकाशकंदील पूर्ण झाल्यावर दादांनी तो खांबावरच्या खिळ्याला टांगला. इथं पहा, विरामचिन्ह नाही. खालच्या वाक्यात आकाशकंदील पूर्ण झाल्यावर दादांनी तो खांबावर खिळ्याला टांगला. हे वाक्याच्या शेवटी वाक्यात विरामचिन्ह आहे.
खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरून पुन्हा लिहा. बघा. 3. गुलाब, जास्वंद, मोगरा ही माझी आवडती फुले आहेत. इथं गुलाब कोमा जास्वंद कोमा मोगरा ही माझी आवडती फुले आहेत. इथं काय आपल्याला पाहायला मिळतं की विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट जरूर करा. धन्यवाद.